तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं सुरांच्या शाळेमध्ये. आणि आज गुरुपौर्णिमेनिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा. गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने एक दत्तगुरूंचं जे माझं खूप फेवरेट गाणं आहे ते मी यानंतरच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी घेऊन येणार आहे आजच्याच दिवशी. आणि त्याआधी सरस्वती मातेला वंदन करून ज्या गुरूंनी मला गाणं शिकवलं आणि सर्व पहिले गुरु म्हणजे आईनी मला क्लासेसमध्ये जॉईन केलं होतं. वर्ग 6वात जेव्हा मी होतो तेव्हापासून तर ती जर्नी सुरू आहे म्युझिकची आतापर्यंत. सो ही शॉर्ट जर्नी होती, वेळ न घालवता त्या सर्व गुरूंना वंदन करून आपण हा आजचा लेसन सुरू करूया. मागच्या व्हिडिओमध्ये मी आकार काय असतात आणि आकारात स्वर कसे म्हणायचे असे 5 अलंकार मी तुम्हाला सांगितले होते. या व्हिडिओमध्ये समोरचे 5 अलंकार तुमच्यासाठी घेऊन येतो आहे एकदम पटापट. आणि हे तुम्हाला आता आकलन करून रियाज कंटिन्यू तुमचा सुरू करायचा आहे. आणि आपल्या या चॅनलवर पहिले 5 सबस्क्रायबर आणि 200पेक्षा जास्त 300 व्ह्यूज कंप्लीट झालेले आहेत. त्याबद्दल जेही 5 सबस्क्रायबर आणि बाकी सगळे लोक जे माझा व्हिडिओ बघतायत त्या सगळ्यांना खूप खूप आभार. आणि असाच व्हिडिओ शेअर करत राहा, जास्तीत जास्त बघा. हा तुमच्यासाठीच नाही, ओल्ड एजचं वयाचं काहीच बंधन नाही. लहान 5 वर्षाच्या 2 वर्षाच्या मुलापासून तर अगदी 80 वर्षांच्या आजोबांपर्यंत सगळ्यांसाठी माझे हा व्हिडिओ आणि माझं हे चॅनल उपयुक्त आहे. त्याच्यामुळे जास्तीत जास्त प्रतिसाद, जास्तीत जास्त कमेंट, जास्तीत जास्त शेअर्स, लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सो यस, सुरू करूया आजचा लेसन. आपण 5वा अलंकार बघितला होता सा रे रे ग. त्याच्यानंतरचा सा रे सा रे ग रे आपण 6व्यापासून 10व्यापर्यंत सुरू करू. सो 6वा अलंकार अलंकार नंबर 7. आता अलंकार नंबर 8वा. मी तुम्हाला 5 अलंकार म्हटले, पण तुम्हाला जास्त कन्फ्युजन आणि थोडा लेंदी व्हिडिओ होऊन जाईल जो तुम्हाला कदाचित बोरसा असं वाटू शकतो. त्यामुळे इथेच आपण थांबूया. नंतरचे 2 अलंकार मी नेक्स्टच्या व्हिडिओमध्ये लेसनमध्ये घेऊन येईल. तोपर्यंत या झालेल्या सगळ्या अलंकारांचा रियाज करत राहा. PDF डिटेल थिओरिटिकल मी तुमच्यासोबत शेअर करेल. तोपर्यंत लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि तुमचे अभिप्राय कळवायला विसरू नका. थँक्यू सो मच.